अजित पवार वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची मोठी बातमी सध्या समोर येते। त्यामुळे नेमकी काय खलबतं होतायत, काय घडतंय त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। अनेक समीकरणं बदलतायत। त्यात आता अजित पवार वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची मोठी बातमी समोर येते। अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि या भेटी दरम्यान नेमकं काय घडतंय त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होतंय। अजित पवारांसोबत इतर राष्ट्रवादीचे कोणते नेते त्यांच्यासोबत आहेत का ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यात आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल? अजित पवार वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत, नेमकं कारण काय? नक्कीच आपण बघतोय की एक शासकीय कार्यक्रम होता, ज्यावेळेस त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमानंतर अजित पवार थेट वर्षावर पोहोचलेले बघायला मिळत आहेत। एकीकडे 5 पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये जी आहे ती अजूनही क्लीन चिट मिळाली नसताना कशा पद्धतीनं सध्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि दुसरीकडे ज्या पद्धतीचं सध्या हे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर आहे। तर या प्रकरणावर नेमक्या कशा पद्धतीनं कारवाई होणं अपेक्षित आहे, काय गोष्टीचे संदर्भ आहेत हे सगळं तपासण्यासाठी देखील ही चर्चा होऊ शकते। या एकूणच चर्चेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात देखील बातचीत होऊ शकते। नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय अजित पवार वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत।